हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनाली, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही तामिनी घाटामध्ये होतो आणि तिथून आम्हाला पुढे जायचं होतं दिवे आगारला. तर फायनली आम्ही 3-3:30 वाजता दिवे आगारला पोहोचलो होतो. आणि सर्वात मोठं टेन्शन म्हणजे आम्हाला रूम मिळते की नाही हे जास्त टेन्शन होतं. कारण का माहिती आहे का, आम्ही आलो होतो एक तर सॅटर्डे संडेला आलो होतो आणि खूप गर्दी होती. कारण सुट्टीचा पण लास्ट वीक होता या कारण नंतर मुलांच्या स्कूल वगैरे चालू होणार होतं, त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि रूम अवेलेबल नव्हत्या. कारण आम्ही खूप फिरलो. त्यानंतर फायनली आम्हाला एका ठिकाणी रूम अवेलेबल झाली. तर ती रूम कशी आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगतेच. पण जर तुम्ही सॅटर्डे संडे जर येणाऱ्याचं प्लॅनिंग करत असेल ना तर खरंच रूम बुक करून या. कारण इथे आल्यानंतर खूप धावपळ होते रूम शोधण्यासाठी, कारण लहान मुलं असतात त्याच्यामुळे खरंच खूप त्रास होतो. फायनली आम्हाला ही रूम भेटली होती आणि खूप छान होती बरं का. पण थोडीशी कॉस्टली होती, पण ठीक आहे, ऐन वेळेला आपल्याला भेटली ते जास्त महत्त्वाचं होतं. कारण मुलं बरोबर असेल ना, कारण तेही थकले होते आणि आम्हीही थकलो होतो, ड्रायव्हिंग वगैरे करून तेही थकले होते. आणि ऊन तर बाहेर खूप लागत होतं. तर इथे बघा हे दोन बेडचं आम्हाला ही रूम भेटली होती आणि रूम खरंच छान होती. थोडंसं व्हेंटिलेशन कमी होतं इथे, कारण ऊन पण खूप होतं आणि कोकणात तर तुम्हाला माहितीच आहे खूप गरमी असते, तिकडचं वातावरणही दमट असतं. मग फायनली आम्हाला ही AC रूम भेटली होती, छान होती. मग थोडा वेळ आम्ही इथे आराम केला. आता या रूममध्ये 2 किट पण दिले होते, त्याच्यामध्ये ब्रश, कोलगेट, शॅम्पू, तेल, सोप हे सगळं होतं त्याच्यामध्ये. तर हे 2 किट ठेवले होते त्यांनी, कारण आमची फॅमिलीच होती त्यामुळे त्यांनी 2 किट ठेवले होते. तर फायनली इथे आम्ही आराम वगैरे करून निघालो होतो बीचला. आता संध्याकाळचे 6 ते 6:15 वाजले होते आणि तुम्ही पाहू शकता ऊन अजूनही खूप कडक होतं. पण काय होतं, समुद्राच्या लाटा होत्या ना, त्याच्यामुळे थोडीशी थंड हवा ही येत होती, वारंही खूप छान सुटलं होतं. गर्दीही खूप होती, लांबून दिसत होती पण खरंच खूप गर्दी होती. पण प्रॉब्लेम एक झाला होता की आम्हाला माहीत नव्हतं की इथलं बोटिंग वगैरे बंद झालेलं आहे. कारण आम्ही गेलो होतो ना त्यावेळेस त्याचे 2 दिवस अगोदरच त्यांनी बोटिंग वगैरे बंद केलं होतं. पण आम्हाला काही बोटिंग वगैरे करायला मिळालं नाही आहे. मग आम्ही असंच तिथं बीचवरती थोडा वेळ मस्ती केली, मुलांनीही पाण्यात वगैरे जाऊन छानपैकी असं त्यांनी एन्जॉय केलं. आणि खरंच आपण एवढं लांबून येऊन दमूनसुद्धा मुलं इतकं एन्जॉय करतात ना, खरंच खूप भारी वाटलं. कारण कसं असं माहिती का, काहींच्यामध्ये असतं की ते एवढं लांबून प्रवास केल्यानंतर ते दमतात, त्यांना त्रास होतो. पण तसं काही नव्हतं, आम्ही छान असं एन्जॉय करायला गेलो होतो बीचवरती. छान तिथं असं फोटोशूट वगैरे केलं. खरं तर मला छान असे फोटोही काढायचे होते, पण ते काही वेळ भेटला नाही, कारण वेळ थोडासा कमीच होता. तरी तिथे मोदक खायचे होते मला. ते कोकणात गेले की आम्हाला मोदक खरंच खूप आवडतात. उकडीचे मोदक मिळतात तिथे बीचवरतीच, आम्ही मोदक घेतले होते आणि खूप टेस्टी होते. आता मला तर खरं पाण्यात जायचं नव्हतं, कारण मी ठरवलं होतं मी दुसऱ्या दिवशी सकाळीच पाण्यामध्ये जाणार म्हणून. पण इथं दोघांनी पण खरंच खूप छान एन्जॉय केलं. खूप गर्दी होती आणि प्रत्येकजण आपण केलेल्या एका त्या ट्रिपचं आठवण म्हणून प्रत्येकजणाचा फोटो, व्हिडिओ, छान छान असे रीलही काढत होते. हे पहा, खूप सारी गर्दी होती, खूप जण आपल्या आपल्या परीनं एन्जॉय करत होते आणि त्या आठवणी आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत होते. खूप छान वाटत होतं, वातावरण खरंच खूप सुंदर झालं होतं. सनसेटची वेळ झाली होती आणि मुलं तर काही बाहेर यायला नकोच म्हणत होते. पण एक गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते, कारण ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ना त्याच याच्या पॉईंटवरती एक मुलगा हरवला होता. 9 वर्षाचा होता तो आणि तो पोलीस वगैरे आले होते, खूप गर्दी झाली होती. आम्हाला काही समजत नाही. शेवटी फायनली यांनी जाऊन विचारलं तर काय झालं, तर तो मुलगा हरवला होता. त्याच्यामुळं अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्या मुलांची काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण तो मुलगाही लहानच होता. खूप वेळ शोधल्यानंतर 1 ते 2 तास शोधल्यानंतर तो मुलगा सापडला. तो पण कसा सापडला, त्यांनी दुसऱ्याच्या कॉलवरून त्याच्या वडिलांना फोन केला, कारण तो खूप लांब गेला होता आणि पोलीस पण आले होते. त्यामुळे तिथं सगळ्या लोकांनी मदत केली. त्याच्यामुळे तो सुखरूप तो मुलगा भेटला, त्याच्या आईवडिलांना भेटला. आणि खरं सांगते, अशा ठिकाणी गेल्यानं मुलांची खरंच काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे. तर हे बघा, आमचा इतका मस्ती करत होता ना, पाण्यातून बाहेर यायला नाहीच म्हणत होता. सोहम तरी नको नको बोलला होता बरं का. पण वेदांतला खरंच खूप त्याला एन्जॉय करायला आवडतं आणि त्याला बीचवर जायला. लहानपणी आम्ही सोहमला जेव्हा घेऊन जायचो तोही असाच एन्जॉय करायचा. पण आता तो थोडा मोठा झाला आहे ना, त्यामुळे आता कसं मोठे झाले की मुलांचं थोडंसं ते त्यांच्यानुसार वागत असतात. पण आमचा वेदांत नाही, तो अजून लहान आहे ना, त्याच्यामुळे तो खूप एन्जॉय करत होता. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधत असतो तो. हे पहा, आता त्याच्या पाण्यातनं त्याला बीचवरनं बाहेर घेतलं तर तो आता इथे माती खेळायला लागला होता आणि त्याचं तोच छान खेळत होता मस्त. मग फायनली सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो होतो रूमवरती आवरलं सगळं आणि संध्याकाळची वेळ झाली, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो जेवण करण्यासाठी. आता कोकणात आलं म्हणजे फिश तर झालंच पाहिजे.
म्हणून आम्ही गेलो होतो तिथे राणे खानावळ म्हणून आहे. तिथे राणे खानावळमध्ये आम्ही गेलो होतो. तिथलं खरंच फूड एक नंबर असतं. तिथे वेटिंगला पण 1-1, 1.5 तास थांबावं लागतं कारण खूप गर्दी असते. फेमस आहे ती राणे खानावळ आहे ती. पण तिथे फूड पण छान मिळतं. फिश सगळेचे सगळे पदार्थ तुम्हाला मिळतील. तिथे छानपैकी असं जेवण केलं होतं बघा. आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो होतो रूमवरती आणि इतका कंटाळा आला होता ना, तर आल्याबरोबर आम्ही सगळे झोपून गेलो आणि सकाळी डायरेक्ट आहे ना 7:30 वाजता जाग आली. तर जाग आल्यानंतर काय झालं म्हणजे आम्हाला जायचं होतं बीचवरती. तर फायनली आम्ही सगळं आवरून बीचवरती गेलो कारण मी काल पाण्यामध्ये गेले होते. आज मला पाण्यामध्ये जायचं होतं म्हणून म्हटलं चला आता थोडंसं आपणही पाण्यामध्ये उतरावं, थोडंसं एन्जॉय करा म्हणून आम्ही गेलो होतो 3 बीचवरती. त्याचे पप्पा काल गेले होते आणि आज मी गेले होते कारण कसं मुलांबरोबर जाणं सेफ्टीचं असतं म्हणून म्हटलं चला आज बीचवरती जायचं होतं. मग त्या अगोदर थोडंसं फोटोशूट वगैरे केलं, 1-2 रीलही काढून घेतलं बीचवरती. तर छान वातावरण होतं. सकाळचे आता 8:30-9 वाजले होते आणि मेन कारण म्हणजे आज इथे सकाळी पाऊस पडला होता दिव्यागारला. संडेला सकाळी ना इतका छान पाऊस आला होता ना, ढग आले होते, मस्त पावसाचं वातावरण झालं होतं आणि खूप जोरात आला होता पाऊस. त्यामुळे हे थोडेसे लांब गेले होते कारण त्यांच्याजवळ सगळं साहित्य होतं, मोबाईल वगैरे होते. त्याच्यामुळं मग थोड्या वेळासाठीच आम्ही तिथे होतो पण खूप छान एन्जॉय केलं. मुलांनीही खूप मस्त एन्जॉय केलं होतं, खूप भारी वाटलं. मी शक्यतो पाण्यामध्ये जात नसते बरं का, पण म्हटलं चला आता त्या दोघांचा खूप हट्ट होता म्हणून म्हटलं चला आज आपणही पाण्यामध्ये जाऊया कारण परत चान्स मिळतो नाही मिळतो आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच. कारण कसं मुलांना सुट्टी असल्याशिवाय आम्ही काय परत येत नाही. मग तिथनं आम्ही आलो रूमवरती. तर रूमवरती तिथं होतं आमच्या इथे स्विमिंग पूल होता. तर मुलं म्हटलं तर स्विमिंग पूलमध्ये पण जायचं थोडा वेळ. तर म्हटलं चला आता आलोयच आहे तर चला स्विमिंग पूलमध्येही जाऊया. मग तिथं छान असं थंड गरम पाणी होतं. त्या स्विमिंग पूलमध्ये हे छान असं मस्ती केली बघा. आणि जास्त लोक नव्हते, सगळे बीचवरती गेल्यामुळे स्विमिंग पूल पूर्ण रिकामा होता. त्याच्यामध्ये आम्ही 3घच होतो. तर इथे छान असं एन्जॉय करून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं पुढे कारण वाजले होते 10:30 आणि आमचं 11 ते 11:30 चेकआउट होतं. तर फायनली आम्ही इथे बघा सोहम छानपैकी अशी गाडीची काच पुसून घेत होता आणि आम्ही निघालो होतो पुढे जाण्यासाठी. तर आता आम्हाला जायचं होतं श्रीवर्धनला कारण आम्ही 2 दिवसाची ट्रिप प्लॅन केली होती. तर तिथनं आम्ही निघालो होतो श्रीवर्धनला कारण आम्ही जिथे आता रूम बुक केली होती ते रिसॉर्ट त्याच रस्त्याला होतं, श्रीवर्धन रोडला होतं. त्यामुळं म्हटलं अगोदर आपण तिकडं जाऊन येऊया. तर आता मी निघालो होतो तर बीचच्या कडेकडेनेच निघालो होतो. हे पहा, हे दिव्यागारचे जे बीच आहे ना त्याच्या कडेनेच खूप छान रस्ता आहे. खूप छान असं इतक्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतकं हिरवगार पाहायला मिळतं ना, खरंच खूप भारी वाटत होतं. हे आम्ही त्या रस्त्याच्या कडेकडेनेच चाललो होतो. गर्दी खूप होती आणि ऊनही तर खूप लागतच होतं. पण काय होतं माहिती का, ह्या हिरवळीमध्ये ना ऊन एवढं जाणवत नाही. मग त्यामुळे आम्ही असं छानपैकी असा आमचा प्रवास झाला होता. तर आता आम्ही निघालो होतो श्रीवर्धनला जाण्यासाठी कारण आमचं रिसॉर्ट त्याच रूटला होतं. तर मग चला आता सर्वात प्रथम जाऊया आपण रिसॉर्टला कारण रिसॉर्टचं आपलं चेकिंग आहे 1 वाजता आहे. पण आपण लवकर गेल्यामुळे आपल्याला जायचं होतं पुढे श्रीवर्धनला. तर आपण कुठल्या रिसॉर्टला थांबलो आहे ते पाहण्यासाठी नक्की कंटिन्यू करा पुढचा व्हिडिओ.